एक रिव्ह्यू असणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे। या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानांची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्या सदाशिरी, रणफंदीची जात अमुची खून आम्हा भयभीत करी, नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, तोडल्या जरी नसा फुडली जरी छाती, हृदयातून आवाज निघे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती। छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून जोडल्या गेलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम। आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकाला करूया आपण मानाचा प्रेमाचा जय शिवराय। मॅच आपल्याला पाहायला मिळते एकीकडे टीम वालशेत तर दुसरीकडे साईनगर चिरपोली, अशा दोन संघांमध्ये विनंती असेल वालशेत संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे। आय थिंक मे बी दे हॅव लेस प्लेयर्स, त्यांच्याकडे कमी खेळाडू आहेत किंबहुना खेळाडू लेट आले असतील असं आपण पाहू शकतो। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद करून घ्यायची आहे। एखादा संघ आढळला तर पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल याची नोंद करून घ्या। आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं प्रशांत दादा एका एका धावेला महत्त्व असतं, पेनल्टी घेऊन तुम्ही खेळाल आम्ही एक एका धावेने संघांना हरताना पाहिल्यात, अगदी तेच मैदानावरती देखील होऊ शकतं। कारण म्हटलं जातं इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्त्व आहे। मात्र मैदानावरती थोडीशी आपण पाहू शकतो चूक झालेली आहे, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे, प्रॉपर ड्रेस कोड वालशेत संघाच्या माध्यमातून फॉलो करण्यात आलेला नाही आहे आणि त्या संघाला आपण देऊया 2 धाब्यांची पेनल्टी। वालशेत संघाला 2 धाब्यांची पेनल्टी असणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना देऊया आपण खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे, जयेश आणि रुपेश, रुपेश आणि जयेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। तर बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये। ओमकार 10:26 भारतीय वेळेनुसार झालेले आहेत, पहिला चेंडू पडेल 10:46 ही इनिंग कंप्लीट झाली पाहिजे याची नोंद दोन्ही संघांनी करून घ्या। 15 मिनिटांमध्ये 3 षटका तळणं गरजेचं राहील याची नोंद करून घ्यायची, अन्यथा आजपासून तो नियम आपण लागू करतोय की जो बाउंड्री लाईन वरती प्लेअर आहे तो आपल्याला इनसाइड द सर्कल घेणं गरजेचं राहील। ज्यावेळेस 15 मिनिटाचा 16 मिनिट लागला तर ही नोंद असेल। पंचांचा हिरवा सिग्नल दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है, जीवन के इस कर्मभूमि में युद्ध है बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्टर गुडलेनचा वापर केला गेला होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये, पहिला बॉल आलाय डॉट। शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि शून्यापासून सुरुवात प्रत्येक जण हर रोज करतो, मैदानावरती तेच करायचे। बॅटिंग करत असताना टीम साईनगर चिरपोली संघाला शून्यापासून सुरुवात करून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल मैदानावरती। अबेस डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट झाले होते, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग रन आउटची संधी होती, डायरेक्ट थ्रो जर असता तर मात्र डेफिनेटली क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळालं असतं। मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नाहीये, ॲट दिस मोमेंट यू हॅव टू डन, तुम्हाला करावंच लागतं त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट मिळतात। दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्यावरती आली सिंगल, पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली सिंगल, धावसंख्या धावफलकावरती झाली ओपन, श्रीगणेशा झालाय धावफलकाचा 1 रन ऑन द बोर्ड, एक धावजी मात्र धावफलकावरती। त्यावेळेस पुन्हा एकदा कट करायचा जरूर प्रयत्न होतो, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला, त्याला अनुषंगुल असेल हा डॉट बॉल। खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते। सातत्याने आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहतो, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमकार। आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, अर्धा पल्ला जो मात्र पॉवर प्लेचा गाठण्यात आलेला आहे, 3 चेंडू झालेले आहेत। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय, डाऊन द बॉल मिडऑनचे फिल्डर टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ। विकेटचं होत असताना पतन, फलंदाज जयेशची खेळी समाप्त, जयेश बॅक टू दी पवेलियन। साईनगर चिरपोली संघाचा संघर्ष हा 3 चेंडूंपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला। चौथ्या चेंडूवरती जी जंजीर होती
जे जकडून पकडून ठेवलं होतं गोलंदाजाने ते अगदी मी म्हणेल अटॅक जो मात्र करायचा प्रयत्न केला आणि त्या अटॅकमध्ये मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल चेंडू ज्यावेळेस मिडॉनचे फिल्डर आले खूप चांगला झेल पकडला गेला आणि चौथ्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली आहे. 2 चेंडूंचा खेळ या पॉवर प्लेच्या षटकामधून अजूनही शिल्लक आहे आणि आपल्याला फजल जी मात्र न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगेली आहे ती मात्र शंका नाही आहे. वालशित संघाला 2 धावांची पेनल्टी आहे याची देखील नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. त्या 5 चेंडूंचं विवरण आपण अशा प्रकारे पाहूया की पहिल्या बॉलला डॉट, दुसरा बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या चेंडूवरती विकेट आणि 5वा बॉल देखील फजलने फेस केलाय तो आलाय डॉट. अशा रीतीने 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. मैदानावरती डेफिनेटली बॅकफुटवरती आपण पाहू शकतो साईनगर चिरपोली संघाला धावा बनवणं गरजेचं आहे. धावा बनवाव्याच लागतील कारण टेनिस बॉल क्रिकेट हा धावेंचा खेळ आहे. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस चेंडू मिस टाइम स्ट्रोक बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅडमिंटन ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस देखील अशाच प्रकारचा हिट आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला पंच स्मॅश केलं आणि त्यानंतर एक धाव झाली कंप्लीट एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला फक्त पाहायला मिळते 2 धावा. जर विचार केला तर थोडंसं स्ट्रगल आपण पाहायला मिळालं ते म्हणजेच साईनगर चिरपोली संघाच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल ते म्हणजेच रुपेश आणि फजलला कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सकाळचं सत्र तुम्हाला 40+ धावा बनवणं गरजेचं आहे. अन्यथा पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही बॅकफुटवरती जाल त्यावेळेस तुमच्याकडे गोलंदाजी येईल, त्यावेळेस गोलंदाजांच्याकडे कुशन नसेल आणि त्यावेळी एखादी चूक झाली तर समोरचा संघ देखील फ्रंट फुटवरती येऊ शकतो. पहिल्या षटकाची समाप्ती खूप चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. एक मोठा विकेट जो मात्र गेला फलंदाज जयेशची खेळी समाप्त झाली. लवेश आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, अरे टूटे हैं शीशे पत्थरों की ठोकर से लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानावरती कमबॅक करावा लागेल. धारदार गोलंदाजीला धारदार फलंदाजीने जर उत्तर मिळालं तर मैदानावरती कमबॅक होईल आणि त्यावेळेस दर्शकांना या मॅचमध्ये मजा येईल पाहायला. ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल का त्यासाठी मैदानावरती आता संघर्ष करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये काय झालंय विसरून जायचे, दुसऱ्या षटकामध्ये गिअर शिफ्ट करायचे, चांगली बॅटिंग करायची आहे. मन मस्तिष्क मनगटांचं त्रिवेणी संगम जर मैदानावरती झालं तर प्रॉपर बॅटिंग आणि त्यासोबतच विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती असतील लवेश. फुलटॉस बॉल होता. फक्त दिशा दाखवली आहे पॉईंटच्या दिशेला. कुठल्याही प्रकारचा फिल्डर नाही आहे. डीप मधून कव्हर पॉईंट मधून फिल्डर डीप पॉईंट मध्ये येतील तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा. 2 गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. त्यामुळे उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. ही सुवर्ण संधी असेल बॅटिंग करत असताना साईनगर संघासाठी कारण मी म्हणेल जो प्रेशर होता तो प्रेशर आता रिलीज होऊ शकतो. पॉवर प्लेच्या बॉलवरती जर पॉवरफुल हिट आला, धावसंख्या धावफलकावरती जर 4 ते 6च्या रेंजमध्ये पुढे गेल्या तर मात्र मैदानावरती एक चांगला कमबॅक मी म्हणेल छोटासा बट चांगला कमबॅक होईल. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पुल करायचा जरूर प्रयत्न होता. व्हाईटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू हवेमध्ये होता. डाऊन द बॉल मिड विकेटचे फिल्डर यायचा प्रयत्न जरूर केले. चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडला आणि तोपर्यंत 2 धावा झाल्यात कंप्लीट. पहिला बॉल जो मात्र वेस्ट ऑफ हाईट बीमर होता आणि फक्त पॉईंटच्या दिशेला कट केलं ज्यावरती 2 धावा एकवटण्यात आल्या. 3 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या आणि त्यानंतर पहिला बॉल डबल आली. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल स्क्वेअर लेगचा फिल्डर फटका फसला आणि धक्का बसला. दुसरी मोठी विकेट बॅटिंग करत असताना टीमसाठी. फलंदाज फजलची खेळी समाप्त. फजल बॅक टू दी पवेलियन. फजलची खेळी समाप्त झाली आहे. अगदी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो संघ साईनगर बॅकफुटवरती आहे. फ्रंटफुटवरती येऊन खेळावा लागेल. पाहूया कुठला खेळाडू चांगल्या प्रकारची कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. डेफिनेटली क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं पण म्हणतो. क्रिकेट अनिश्चितता का खेळ है या हर प्रिडिक्शन फेल है. मात्र मैदानावरती कमबॅक करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. संघर्ष करावा लागेल. संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. मात्र मैदानावरती होईल का थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 7. न्यू बॅटर मैदानावरती पराग आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच पराग. पाहूया पराग कशा प्रकारची कामगिरी करतात. चांगली गोलंदाजी मैदानावरती लवेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्यावेळेस ऑस्ट्रेलियन किंबहुना मी म्हणेल
1970चा काळ होता प्रशांत दादा, त्यावेळेस वेस्ट इंडिजचे गोलंदाज जे होते अशाच प्रकारची गोलंदाजी करायचे. ते सर्राट बाउन्सरचा वापर, एखादा बॉल मी म्हणेल कमरेच्या खाली टाकायचे आणि अगदी तीच गोलंदाजी, तीच धार, तोच वेग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो विथ द बॉल. वालशेत संघाच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कामगिरी, जास्त वरती टाकत नाहीये, त्यामुळे शॉर्टर 140 ओव्हर देखील पंचांच्या माध्यमातून दिलं जात नाहीये. ही प्रॉपर गेम प्लॅनिंग आहे आणि क्रिकेटमध्ये गेम प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि गेम प्लॅन जर 4 गोष्टी तुमच्या बरोबर असतील, डेफिनेटली तुम्ही मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकता. मैदानावरती आपल्याला नन्नू पाहायला मिळतोय, जो मात्र स्ट्रायकिंग एंडवर सलामीला आलेला नन्नू आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची कामगिरी करेल की नाही थोड्या वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. फक्त ऑन साईडला दिशा दाखवली, स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर होते, सिंगल झाली ॲड. अशा रीतीने 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळते, 9 ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या षटकामधील शिल्लक आहे. tenniscricket.in ची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झालेली आहे. प्रथमेश दादा असतील, सागर दादा असतील, प्रीतमजी मस्कर सर आहेत आणि त्यांच्या जोडीला सुदर्शन सर ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. की सीधी उंगली से ना निकले उंगली टेढ़ी करनी पडते, अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती बदलादित्य पाहायला मिळतो. स्टान्स चेंज केला, ग्रिप चेंज केली आणि त्यानंतर स्विचिटचा फटका पाहायला मिळाला. मात्र स्विचिटचा फटका देखील दुधारी तलवार असतो. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, चले तो तीर नाही तो फकीर, चले तो चांद तक नाही तो शाम तक. मैदानावरती पॉईंटचा फिल्डरने ते पाहिलं, त्यानंतर फिल्डिंग सुरेख झाली. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, बॅटची एज आणि त्यानंतर लॉंग स्टॉप डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 10 धावा. क्रिकेटमध्ये जरूर मॅजिकल फिगर 10 आहे, मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यावेळेस हा फिगर असतो त्यावेळेस संघ अडचणीमध्ये असतो बॅटिंग करणारा, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाची टेस्ट झाली, 23 गडी बाद झाले होते. अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय धावा बनत नाही आहेत, मात्र मैदानावरती धावा बनवाव्या लागतील. 2 षटकांमध्ये काय झालं, यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवला तर डेफिनेटली ही पुढील मॅच जी मात्र आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल. IPS विश्वास नांगरे पाटील जे मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यासोबतीला एक मोटिवेशनल पर्सनॅलिटी आणि युवकांचे प्रेरणास्थान आहेत, त्यांचं एक वाक्य होतं की काय झालंय यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि लढायचं आहे आणि घडायचं आहे. युवकांना सध्याच्या स्थितीला हेच करायचं आहे, मैदानावरती तेच करणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं ना, परमेश्वर असा एक व्यक्ती आहे जो प्रत्येकाला हिरा म्हणून जन्माला घालतो, मात्र चमकतो तो जो घणाचे घाव सोसायची हिंमत ठेवतो. आज मैदानावरती कमबॅक करावा लागेल साईनगर संघाला. थोडंसं अडचणीमध्ये जरूर आहे, मात्र क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काही नाही आहे, प्रयत्न करावे लागतील. यामुळे चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय, मात्र लाईन खराब आहे. थोडीशी आपण पाहू शकतो लाईन खराब आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेट इज अ गेम ऑफ इंचेस, एका इंचनी आपण पाहू शकतो इंडियाचं स्वप्न तुटलं होतं जिथे MS धोनी रनआउट झाले होते. इंचाचा फरक होता, मात्र इंचांनीच कधी कधी आपण मार खातो, हरकत नाही आहे. इथे देखील तेच पाहायला मिळालं. लेगस्टिंगच्या बाहेरून चेंडू गेला विथ द इंच आणि त्याने अनुषंगून व्हाईट बॉल. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने या चुका टाळणं गरजेचं आहे, कारण माणसाला ठेच छोट्या दगडांपासून लागते, मोठ्या पर्वतांपासून नाही. आता मैदानावरती ह्या चुका टाळणं गरजेचं आहे, कारण खूप चांगल्या प्रकारे ग्रीप या मॅचमध्ये टीम वालशेत संघाने आपली ठेवलेली आहे. त्या ग्रीपवरती आता लुझिंग कॉजवरती तुम्ही जाऊ शकता जर अशा प्रकारे मोमेंटम शिफ्ट झाला तर. मैदानावरती फटका फसलाय, डीप मध्ये असतील फिल्डर, धक्का बसलाय, 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम साईनगर चेरपोली संघाला फलंदाज होतील बाद. फलंदाज परागची खेळी समाप्त. 12 धावा धावफलकावरती आहेत, 12 रन ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, तिसरं मार्गस्थ आहे. न्यू बॅटर मैदानावरती किरण पाहायला मिळतील, ज्याच्या नावामध्ये रन आहे तो टीमसाठी रन करू शकेल का हा मोठा प्रश्न. रात गई बात गई छोड़ो, कल की बात है, कल की बात है पुरानी, आज लिखनी पड़ेगी टीम साईनगर चेरपोली को अपने बल्ले से नई कहानी. काय झालं 2 षटकांमध्ये हे मागे सोडा आणि आता 2 षटकं तुमच्या हातामध्ये आहेत. 20 ते 25 धावा या 2 षटकांमध्ये आल्या. काय झालंय त्यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवला तर डेफिनेटली एक स्मॉल टोटल बट एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. ती मॅच नक्की पाहायला मिळेल का पाहूया थोड्या वेळामध्ये. बॉलिंग मार्क वरती तयार बॉलर. यावेळेस चेंडू मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फिल्डर इन ऍक्शन मध्ये असेल.
लॉंग ऑफच्या फिल्डरच्या माध्यमातून तारेवरची नाही तर तलवारीच्या दारेवरची कसरत. डीप मध्ये टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज किरणचा खेळ. गोल्डन डक वरची आपण पाहू शकतो अजून एक शिकार होत असताना किरणची खेळी होत असताना समाप्त. तू चल में आया अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये साईनगर चिरपोली संघाची चालू आहे ती म्हणजे बॅटिंग. हवाच्या झुक्याने पत्त्याचा घर पत्त्याचा बंगला ढासळून जावा अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत साईनगर चिरपोली संघाची. आता दुसरीकडे कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला वाईट त्यानंतर अजून एक वाईट त्यानंतर 2 चेंडू 2 गडी टिपले आहेत आणि ऑन अ हॅट्रिक असतील. या स्पर्धेमध्ये मी म्हणेल 3 हॅट्रिक कंप्लीट झालेले आहेत. आराध्य 11 शहापूर संघाचा सौरभ त्याने पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. त्यानंतर सरलांबे संघाचं किरण त्याने दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि वाशिम संघाचा सुयोग त्यांनी या स्पर्धेमधली तिसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. आता मात्र चौथी विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकेल का तो म्हणजे महेश. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे टीमसाठी आणि आपण पाहू शकतो महेश ऑन अ हॅट्रिक वरती न्यू पॅटर मैदानावरती नॅट नंबर 6 गुरुनाथ पाहूया गुरु आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची इनिंग होऊ शकेल का सुरू. मॅच झाली ऑन दोन्ही संघांमध्ये खूप चांगली मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो शहापूरचे उद्योजक आणि समाजसेवक आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व आदरणीय गणेशजी धसाडे साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी अमूल्य आहे. त्यांची जागा आपल्या व्यासपीठावरती आपल्या हृदयामध्ये आहे. साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष असा आभार असेल त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली. खूप अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्या प्रत्येक मान्यवरांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू झालेत आतापर्यंत 4 आणि या षटकामध्ये खूप चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 15 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. खुलवाडप्याचा बॉल जरूर होता पण चंदगडे अपील देखील केली गेली नाही आणि फलंदाजाला घोषित करण्यात आलेला आहे. फलंदाजातील बाद विकेटचं होत असताना पतन विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद झालेले आहेत. 1 more विकेट डाऊन. मग पंचांचा काम आहे तो त्यांनी केलाय. बोले तुम्ही अपील करा नका करू ते गरजेचं आहे. मात्र बॉलर करतायत काय त्यांना अपील करायला पाहिजे होती मात्र अपील देखील केली नाही. कॉट बिहाइंड साठी LBW साठी एज साठी रिव्ह्यू नाही आहे. एकच रिव्ह्यू आहे तो देखील आपण पाहू शकतो रनआउट बीमर साठी आहे दोन्ही टीम्सला एका मॅच मध्ये. विकेटचं पतन झालेलं आहे.
हॅलो. फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन झालंय. 1 more विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम साईनगर संघाला. ज्याप्रमाणे मी म्हणेल पुन्हा एकदा बॅकफुटवरती संघ साईनगर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती चौथं अखेरचं निर्वाणीचं भैरवीचं षटक मार्गस्थ आहे. या भैरवीच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत गडी गमावलेत 6 आणि आता न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निलेश 8व्या क्रमांकावरती. पाहूया निलेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील यश आणि निलेश ही जोडीत. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील समीर. पाहूया समीर चौगुले कशा प्रकारची कामगिरी करतात. यावेळेस कुलवाडाप्याचा बॉल फटका सुरेख आहे. डीप मध्ये असतील फिल्डर आणि फोल्डिंग सुरेख. मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारांसाठी आउट ऑफ द पार्क षटकार. संघर्ष केला आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ऑन द बोर्ड 23 धावा पाहायला मिळतील. या शेवटच्या षटकामध्ये गिअर चेंज करायचे आणि गिअर चेंज केलं यशने. आपल्याला पाहायला मिळतील यश जे मात्र इंडिव्हिज्युअल 8 वरती खेळत आहेत आणि कमबॅक केलंय मैदानावरती. कमबॅक फार गरजेचं असतं कारण टेनिस बॉल क्रिकेट इज अ गेम ऑफ कंट्रोल अँड कमबॅक. तो झाला नाही तर मात्र मैदानावरती तुम्ही पराभवाच्या छायेमध्ये जाता आणि तो कमबॅक आता आपल्याला पाहायला मिळतोय. या स्लोवर वनगतीमध्ये परिवर्तन केले होतं. फिंगर रोल केले गेले होते. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशनचा वापर ज्यावेळेस तुम्ही करता एखाद्या फलंदाजासमोर कटाक्ष क्वेश्चन टाकला जातो आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करतात समोरचा फलंदाज अगदी तो मनामध्ये जातो आणि त्यामध्ये शॉर्ट सिलेक्शन होत नाही. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. आलाय डॉट. हा तिसरा बॉल. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. कुशांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला विथ द बॅट. सिंगल धाव झाली. 8-4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. चेंडूंचा खेळ मैदानावरती आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचा आहे. 24 धावा धावफलकावरती आहे. 24 ऑन द बोर्ड. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तयार बॉलर समीर. कमबॅक करावं लागेल कारण म्हटलं जातं कामयाबी के भी कुछ उसूल होता है बुजदिलों के तो नखरे फिजूल होता है. मैदानावरती जर कमबॅक झाला एकदा धावसंख्या 30 वर गेली तर मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये जो मोमेंटम आहे तो मोमेंटम इतकी मोठी गोष्ट आहे. मोमेंटमच्या जीवावरती तुम्ही 30 धावा देखील 4 षटकांमध्ये डिफेंड करू शकता. कालच्या दिवसामध्ये देखील लो स्कोरिंग एन्काउंटर आपण पाहिले आणि लो स्कोरिंग एन्काउंटर हे थ्रिलर असतात. क्रिकेटच्या मैदानावरती फटका चांगला पाहायला मिळतो. आडव्या पट्ट्याने संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार मैदानावरती आपण पाहू शकतो. फलंदाज निलेशच्या बॅट मधून. निलेशने देखील सांगितलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. चांगला फटका आणि चांगला षटकार पाहायला मिळाला. षटकारच्या साथीने धावसंख्या धावफलकावरती 30-30. दिलीपजी भोईर साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी. अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक फटका आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल, ऑल इज वेल. अंत भला तो सब भला. आणि मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळतोय. 2 षटकार आलेत आणि षटकारांच्या साथीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 36 धावा आणि 2 धाव्यांची पॅनल्टी म्हणजे 38 धावा धावफलकावरती. 39 धाव्यांचं लक्ष मैदानावरती जरूर आहे ते म्हणजेच वालशेत या संघासमोर. आणि मी विशेष कौतुक करेल निलेशचं. निलेश मात्र लेट आले, मात्र लेट पण ग्रेट इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली म्हणून त्यांचं देखील कौतुक करणं सध्याच्या घडीला फार गरजेचं आहे. 38 धावा आणि 39 धाब्यांचं लक्ष असेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक सुझुकी कारची चावी आहे, ज्यांची कोणची असेल आपण घेऊन जायचं. ओळख पटवून घेऊन जा ही कारची चावी. अन्यथा मॅन ऑफ द सिरीजला देखील ठेवू शकतो कैलास दादा. फक्त गाडी शोधा.
ती अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस केला जाईल ते म्हणजेच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक कैलाशी भांडे साहेबांचे शुभ असे आपण केला जाईल टॉस. अगदी सागराप्रमाणे व्यक्तिमत्व आहे, सखोल मन आहे आमच्या कैलास दादांचं आणि त्यांच्या शुभ असे आपण करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल जो मात्र केला जातोय मैदानावरती. एकीकडे शेरे तर दुसरीकडे बुरशेती संघ. बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. जर पाहायला गेले एकीकडे वालशेत, दुसरीकडे साईनगर चिरपोली संघ आहे आणि 39 धाब्यांचं लक्ष असेल वालशेत संघासमोर. पाहूया वालशेत संघ चेस करेल की डिफेंड लावतो. वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक वल्वेट व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूरचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे साथी समालोचक आदरणीय आपण पाहू शकतो तुषारजी शिंदे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील खेळाच्या पुढील सत्रामध्ये. बॉल आपण पाहिले निर्धाव आले चांगली कडून एक रन आली आणि एका धाब्याने मात्र धावांचा सरी गणेश केला जाईल. एक धाव फलकावरती बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नन्नू पुन्हा एकदा सज्ज आहेत षटक क्रमांक 1 मध्ये. इथे आपण पाहतोय 39 धावांचं लक्ष. राईट ऑफ राऊंड द विकेट. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय, घरपोच सेवा दिली आहे बॅटरनं आणि क्षेत्ररक्षक मात्र इथे चांगला झेल टिपतील. आली विकेट खेळाडू बाद. सुरुवातीला आपण पाहतोय अगदी पहिल्या विकेटसाठी भागीदारी खूप महत्त्वाची असते. मग तुम्ही 4-5 ओव्हरची मॅच खेळा, T10 खेळा, T20 खेळा किंवा वन डे क्रिकेट, टेस्ट क्रिकेट खेळा, परंतु पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी होते ना ती खूप महत्त्वाची असते. इथे मात्र भागीदारी होत नाहीये. अगदी एका धावेवरती पहिली विकेट आली आहे आणि ही मात्र कुठेतरी जमेची बाजू नाहीये. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय वालचेत संघ टॉस जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षण केलं आणि साईनगर चिरपोली संघाने आपण पाहतोय इथे खरं तर 2 धावांची पेनल्टी देखील या स्कोर कार्ड मध्ये ऍड झालेली आपण पाहतोय आणि वालचेत संघासमोर 39 धावांचं लक्ष निश्चित ठेवलं गेलंय. 4 षटकांमध्ये 39 धावा बनवायच्यात. नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 3 वरती. नवीन बॅटर मनोज आपण पाहतोय क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. इथून मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल आणि ज्यावेळेस खराब बॉल मिळेल त्यावरती मोठा फटका देखील खेळावा लागेल. प्रति षटकामागे खरं तर आपण पाहतोय 10 धावा कमीत कमी बनवाव्या लागतील ही मॅच जर जिंकायची असेल तर. 39 धावांचं लक्ष आपण पाहतोय
ऑलमोस्ट 10 धावींची आवश्यकता आहे प्रति षटकामागे. नन्नू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 मध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे या पहिल्या षटकामध्ये. 39 धाबींचं लक्ष्य आहे. राईट अप द विकेट. ओ जबरदस्त हा बॉल होता. रूम जास्त दिला नव्हता, सरळ बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय आणि फॉलो थ्रू मध्ये बॉलला रोखतील, धाव मिळणार नाही. आतापर्यंत किफायती गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर आपण पाहतोय गोलंदाज नन्नू यांच्या माध्यमातून इकॉनॉमिकल षटक ते हाताळताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या टप्प्यावरती अचूक लेंथ वरती बॉलिंग झाली आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, यष्टिरक्षक इंटरेस्टेड, बॉल खाली पोहोचते आणि सेल टिपलाय, विकेट आली. आणखी एक धक्का दिलाय आपण पाहतोय इथे. खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साईनगर शेरपोली संघाच्या माध्यमातून आणि 2 विकेट खरं तर नन्नून षटक क्रमांक 1 मध्ये अर्जित केल्या. टीम मीटिंग करू नका विनंती आहे. थोडीशी घाई देखील करणं गरजेचं आहे. मैदानावरती आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. प्रत्येक विकेट नंतर खरं तर टीम मीटिंग नकोय, थोडीशी घाई करा. मैदानावरती आज विलंबाने सुरुवात झाली आहे. साई चषक 2024 आपण पाहतोय आणि स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील खरं तर हे आपण पाहतोय पहिली मॅच मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने वालसेज संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय साईनगर चिरपोली संघ मैदानावरती खेळतोय. तब्बल 10 संघ आज देखील मैदानावरती खेळणार आहेत आणि आज मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे तुम्हाला आज आकाशामध्ये पाहण्याची आवश्यकता नाहीये. खरं तर या शहापूरच्या ऐतिहासिक खाडे मैदानावरती आज शहापूर नगरीतील तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतील. चेक. आता नक्कीच एका गोष्टीकडे प्रत्येक खेळाडूने नोंद करून घ्यायची आहे. ती बघा मैदानाच्या मागच्या साईडला स्क्वेअर लेग जो रिझन आहे तिकडे गाडी आहे, तिकडे कच आहे. त्या गाडीला चेंडू आदळला तर 1 धाव असेल याची नोंद करून घ्या. आणि मैदानाच्या आतमध्ये जर एखाद्या व्यक्तीला बॉल लागला तर धावून काढायचे, जेवढे धावा असतील तेवढ्या. येस. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. आपण पाहतोय 2 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे सुरुवात खूप चांगली राहिली आहे गोलंदाजी करणारी टीम. अर्थात आपण पाहतोय साईनगर चिरपोली संघाची इथून पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे. वालचेज संघाला 39 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्यात, म्हणजे अजून देखील 18 बॉल आणि 37 धाब्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील हे सांगण्यासाठी कोणी ज्योतिषाची किंवा त्रयस्थ माणसाची आता आवश्यकता नाही आहे. इथून मोठे फटके खेळावे लागतील. 18 बॉल 37 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 विकेट आपण पाहतोय जरूर गमावल्यात, परंतु लवेश आणि समीर ही जोडी अजून देखील मैदानावरती आहे आणि या जोडीला चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. समीर आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज फजल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. तर थोडीशी घाई करा. पहा 2 षटकांच्या मधलं अंतर खूप जास्त होतंय. क्षेत्ररक्षण करणारी टीम त्याची नोंद आपण घ्यायची विनंती आहे आणि त्या अनुषंगाने आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. फजल बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आपण पाहतोय, अगदी लाईन मिस केली बॉलची. डॉट बॉल तुम्ही पाहताय. फजल यांचा पहिला बॉल निर्धाव आलाय आणि समीरला मात्र थांबवून ठेवलंय. आतापर्यंत आपण पाहिलं षटक क्रमांक 1 मध्ये देखील केवळ 2 धावा आल्या, 2 महत्वाच्या विकेट अर्जित झाल्या आणि अडचणी मात्र वाढताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय वालचेज संघ टॉस जिंकला होता, परंतु प्रथम क्षेत्ररक्षण केलं. पुढचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळायचा होता, अक्रॉस बॅटर स्ट्रोक, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी फजल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 डॉट डिलिव्हरीज इन अ रो. लगातारचे 2 निर्धाव बॉल तुम्ही पाहिलेत गोलंदाज फजल समीर साठी. यावेळेस मात्र बॅटर स्टेप आउट झाले. लेंथ थोडीशी आपल्या बाजूने खेचली आपण पाहिलं. बॅटवरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. 1 धाव मिळेल. लॉंगॉनचा खेळाडू अगदी मिडॉन पर्यंत धावत गेला. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय. 3 धावा केवळ धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत खरं तर धावांसाठी मैदानावरती दुष्काळ पाहायला मिळालाय. अगदी यष्टिरक्षक आता खरं तर डीप होते, परंतु आता क्लोज झाले. यष्ट्यांच्या जवळ तुम्हाला यष्टिरक्षक पाहायला मिळतील.
स्क्वेअर लेगचा खेळाडू देखील आपण पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये आलाय. थोडेसे बदल मैदानावरती जे होत आहेत ते तुम्हाला सांगतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचू शकणार नाहीये. 2 धावा इथून मात्र अर्जित करण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा अर्जित होतील. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे जाईल. आपण पाहतोय धावफलकावरती धावा असतील 5. षटक क्रमांक 2 मार्ग असते. फैजल आपण पाहतोय फजल बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि धावफलकावरती केवळ 5 धावा आहेत. मोठे फटके इथून खेळणं गरजेचं आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अचूक झैल इथे टिपलाय आणि विकेट आली. आणखी एक. 3 खेळाडू इथे मात्र बाद झालेत. धावा येणं गरजेचं आहे. आपण पाहतोय कशा रीतीने टॉपेज लागला, अगदी बॅट वरच्या भागात बॉल लागला, बॉल हवेमध्ये गेला आणि क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीत यावेळेस. चांगला झेल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. धावफलकावरती धावा आहेत केवळ 5. 1.5 षटकांचा खेळ संपलाय आणि खर तर विचार केला या इनिंगचा आतापर्यंत तर 5व्या बॉलवरती अगदी पहिल्या ओव्हरमध्ये देखील विकेट आली होती आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 5व्या बॉलवरती 3री विकेट आली आहे. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. वालसेत संघाच्या अडचणी थोड्याशा वाढताना पाहायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. इथून मात्र धावा येणं गरजेचं आहे. जिथे विकेट सातत्याने येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. नवीन बॅट्समन ओमकार आपण पाहतोय क्रमांक 5 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि फजल बॉलिंग ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये. खरं तर आपण पाहतोय फ्री होम डिलिव्हरी घरपोच सेवा, चांगला सेल तिथे टिपलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि आणखी एक सफलता इथे अर्जित केली आहे. केवळ चिप केलं तर बॉलला बॅट पूर्ण स्विंग झाली नव्हती. कदाचित बॅट स्विंग जर पूर्ण असती आणि जर बॉटम हँडचा प्रॉपर यूज झाला असता, युटिलाइज झाला असता बॉटम हँड, तर बॉल मात्र आउट ऑफ द पार्क देखील जाऊ शकला असता. परंतु आली विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेक. थँक्यू सो मच. याच दरम्यान आपण पाहू शकतो आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांची मोलाची उपस्थिती लाभली आहे, आदरणीय आपण पाहू शकतो संदेशी कोकाटे साहेब, जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत, एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं खूप सारं प्रेम आपल्या शहापूरवरती पाहायला मिळतो, असे आपले लाडके कोकाटे साहेब. आणि त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. थँक्यू. तर आपण पाहतोय देवराम शिंदे षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 5. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलाच बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये विरकावला. क्षेत्ररक्षक त्या दिशेने झेल टिपतील. आणखीन एक सफलता. 5 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 ला झाली आहे सुरुवात. पहिल्या बॉलवरती इथे आपण पाहतोय समीर माघारी परततील. आणखी एक विकेट. फुलर यांचा हा बॉल होता परंतु डाऊन दिले. एक वाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मार्गस्थ आहे. देवराम शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये. पुढचा बॉल चांगला फटका लॉंग दी कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीप मध्ये बॉल आला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये.
एकच धाव मिळेल एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहतोय 2.3 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल फुल टॉस मध्ये परावर्तित केला. ड्रिफ्ट झाला बॅटरच्या दिशेने सुरुवातीला, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामधून मिळेल केवळ एकेरी धाव. आणि देहबोली खूप महत्वाचा घटक या क्रिकेटच्या खेळामध्ये. बॉडी लँग्वेज इथे मात्र थोडीशी पडलेली पाहायला मिळते वालसेत संघाची. फटका अप्रतिम आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्ह फुलर लेनचा बॉल होता आणि आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफ आणि लॉंगांचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले. बॉलला रोखतील फेकतील तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एका धावेने मात्र या मॅचचा निकाल किंवा परिणाम जो की आहे तो बदलणार नाही. या इथून मात्र मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 8 बॉल 30 धावेंची आवश्यकता. इथे बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पुन्हा एक चांगला सेल. आज ग्राउंड फिल्डिंग मध्ये खरं तर कमाल केली आहे साईनगर चिरपोली संघाने. प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपली जबाबदारी चोखरित्या बजावली आहे आणि प्रत्येक गोलंदाज इथे विकेट मिळवतोय. षटक क्रमांक 1 मध्ये आल्या 2 विकेट, षटक क्रमांक 2 मध्ये आल्या 2 विकेट आणि षटक क्रमांक 3 मध्ये देखील 2 विकेट आतापर्यंत अर्जित केल्यात. गोलंदाज देवरम शिंदे यांनी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि प्रभावित केलं साईनगर चिरपोली संघाने या संपूर्ण सामन्यामध्ये. खरं तर असं वाटलं की 39 धावा म्हणजे खूप मोठी धावसंख्या नाही आहे, परंतु हे मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावरती काल देखील गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलंय आणि आज देखील गोलंदाजच वर्चस्व या मैदानावरती गाजवताना पाहायला मिळत आहेत. ज्या टीमने सेकंड बॅटिंग केली आहे त्या टीम अनेक वेळा या मैदानावरती पराभूत झालेल्या आपण पाहिली आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय. ड्रिफ्ट झाला बॅटर दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. लेफ्टेड ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहताय. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. इथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा असतील 10 आणि विकेट इथे गमावल्यात बॅटिंग करताना वालसेत संघाने 6. सहा बॉल 29 धावेंची आवश्यकता. लॉफ्ट केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फुल लेनचा हा देखील बॉल होता. आपण पाहतोय हाफ बॉल मध्ये कन्वर्ट केला आणि एकेरी धाव इथून देखील अर्जित होईल. धावफलकावरती धावा असतील 11. 11 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्ट केलाय आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार आलाय. षटकारच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 17. 4 बॉल 22 धावेंची आवश्यकता आहे. अजून देखील ह्या धावा बनवल्या जाऊ शकतात. रमेश आपण पाहतो यावेळेस मात्र चांगला एक बॉल, वेगळ्या धाटणीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीने हा बॉल टाकला होता. डॉट बॉलची समाप्ती होताना तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज श्रीधर बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळाडू आहेत आणि आणखीन एक सेल टिपतील विकेट. चांगली कामगिरी केली आपण पाहतो या ठिकाणी. साईनगर चिरपोली संघाने या सामन्यामध्ये तितक्याशा धावा झाल्या नव्हत्या, परंतु लो स्कोरिंग मॅच काल देखील या मैदानावरती आपण पाहिलं की चेसिंग थोडीशी कठीण आहे. या मैदानावरती बऱ्याच संघांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी देखील केलेली आपण पाहिली आहे, कारण टार्गेट इथे चेज होताना थोडीशी कठीणाई येताना आपण पाहिली आहे कालच्या दिवसभराच्या सत्रामध्ये देखील, आणि आज देखील ते चित्र या मैदानावरती पाहायला मिळालंय. नवीन बॅटर प्रथम क्रमांक 9 वरती मैदानावरती दाखल झालेत. 17 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 22 धावा. लक्ष कठीण होत गेलं
प्रत्येक बॉल गणित लक्ष मात्र कठीण होत जाताना तुम्ही पाहिलंय. हा बॉल आपण पाहतोय ऑफकटर स्वरूपाचा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने शार्पली कट झाला. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा 17-7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल खेळाच्या या द्वितीय सत्रामधला. फुल लेनचा बॉल होता. आपण पाहतो हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु तिथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा बॉल डॉट आलाय आणि इथे विजय मिळवलाय. आपण पाहतोय साईनगर चेरपोली संघाने विजयी संघाचं अभिनंदन आपण पाहतोय. तब्बल 21 धावांनी विजय इथे साकार केलाय. विजयी संघाचं अतिशय मनापासून अभिनंदन. आणि यानंतर आपण जातोय सामना क्रमांक 2 आजच्या दिवसामधला. एका बाजूने शेरे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरशेती संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि शेरे संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. आणि दोनही संघ मात्र समसमान ताकदीचे. आज 10 संघ जर तुम्ही पाहिले शहापूर नगरी मधले खरं तर आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर किंवा तुल्यबळ संघ आज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गाडीची चावी आहे मारुती सुझुकी कंपनीची आणि ती चावी कुणाची आहे विनंती आहे. 4 व्हीलर गाडीची चावी या ठिकाणी भेटलेली आहे. ज्यांच्या आहे त्यांना विनंती आहे की ही चावी आपण या ठिकाणाहून कलेक्ट करायची आहे. आणि जशी पुन्हा एकदा आपण